लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिला काँग्रेसनं काळ्या फिती बांधून आमदार रवी राणा विरोधात निषेध आंदोलन केलं। यावेळी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून निषेध केला। काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या, नाही तर 1500 रुपये परत घेऊ, या रवी राणांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागल्यात। आंदोलन करते रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडके बहीण योजना राबवलेली आहे शासनाने, ही काय यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही, आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती। आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे, परंतु तरीही आम्ही चूप होतो, कारण जर 1500 रुपये आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्ही आनंदी होतो। परंतु ज्या पद्धतीने 2014ला यांनी महिलांना फसवलं, त्याची पूर्ती पुन्हा 2024ला करण्यासाठी यांनी ही योजना काढली होती। यांचं महिलांवर असलेलं प्रेम हे वारंवार दिसून येतं। लोकसभेमध्ये सुद्धा सर्वांनी बघितलं की यांच्या बहिणी किती लाडाच्या आहे। आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो असताना यांनी बहिणीवर केलेलं प्रेम मतदानाच्या रूपाने महिलांनी दाखवून दिलं। आणि मी जाहीर आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिलांना की लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला जर यांनी हात लावला तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय यांना आम्ही दाखवून देऊ। आणि यांच्यात जर धम्मक असेल तर यांनी लाडकी बहीण योजनेला हात लावून दाखवावा। तो हक्क आमचा आहे, ते पैसे आमचे आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच। रवी राणांना सुद्धा मला सांगायचं आहे की हे पैसे तुम्ही काही तुमच्या अकाउंटमधून राणाजी दिलेले नाही आहे। हे अकाउंटमधून जर दिले असते तर तुम्हाला सांगते की जी तुमची लोकसभेमध्ये धावपळ झाली ना, ते पैसे वाटून साड्या वाटून तरीसुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे। आणि ही योजना जी आहे, ही योजना मुख्यमंत्र्यांनी जी राबवली आहे, मुख्यमंत्री काही एका पार्टीचा नसतो, मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। पैसे जे आहे महाराष्ट्रातील जनतेचे आहे, ते तुमच्या बापाचे पैसे नाही आहे। म्हणून ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे, आज या महिलांनी बांगड्या भरलेल्या आहे। मी तर म्हणते बांगड्यासुद्धा भरू नये, वेळ आल्या ज्या रस्त्यावर सापडतील ना त्या रस्त्यावर ठोकण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांना करणार आहे। त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या आशा वर्करला सांगितलं, ज्या आशा वर्कर गावागावामध्ये जाऊन यांची सेवा करतात, त्या आशा वर्करला या शब्दात उपमुख्यमंत्री म्हणतात की 10,000 रुपये महिना आम्ही तुम्हाला देतो, तुम्हाला कमी पडल्यास तुम्ही लाख रुपये महिना मागाल। अहो, तुमची काय नियत आहे लाख रुपये द्यायची? 1500 रुपये द्यायची तुमची नियत नाही, तुम्ही लाख रुपये देऊ शकता। या उलट महालक्ष्मी योजना जी काँग्रेसनी काढली, ती महालक्ष्मी योजना तुम्ही राबवा, तेव्हा आम्ही म्हणू की महिलांच्या बाजूने तुम्ही आहे। परंतु ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे, रवी राणा, आम्ही अमरावतीत आलेलो आहोत। जर तुमची हिंमत असेल तर चौकात येऊन आम्हाला सांगा की 1500 रुपये आम्ही आमच्या महिलांच्या अकाउंटमधून वापस घेऊ। मग आमची महाराष्ट्रातीच सोडा, जिल्ह्यातलीच महिला काँग्रेस तुम्हाला सांगेल की त्या अकाउंटला तुम्ही कसा हात लावता।